नमस्कार. सगळ्यांबरोबर बोलता येत नाही, की प्रत्येकजण बिझी असतो, कधीतरी कॉल लागतात, लागत नाही, म्हणून हा व्हिडिओ टाकतो आहे. हा स्पेशली एवढ्यासाठी टाकतो आहे की LICचं एक प्रोडक्ट आहे की जे जनरली लोकांपर्यंत माहिती नाही. वन टाईम इन्व्हेस्टमेंटचं प्रोडक्ट आहे, ज्याच्यामध्ये फक्त 1.25 टाईम्स इन्शुरन्स कव्हरेज आहे. त्याच्यामुळे मॉर्टॅलिटीसाठी जो चार्जेस लागतात, डेथ कव्हरचे जे चार्जेस लागतात ते एकदम निग्लिजिबल असतात. याची वेटिंग पिरियड जो आहे किंवा याला लॉकिंग पिरियड जो आपण म्हणतो तो फक्त 5 वर्षांचा आहे. निवेश प्लस नावाचं एक युनिट लिंक प्रोडक्ट आहे. युनिट लिंक प्रोडक्ट जरी असलं तरी हे इतर नॉर्मल युनिट लिंक पॉलिसीपेक्षा डिफरंट का आहे असं मी 2 मिनटात तुम्हाला सांगतो. नॉर्मली आपण कुठल्याही म्युच्युअल फंड्समध्ये पैसे टाकतो किंवा कुठल्याही युनिट लिंक पॉलिसीमध्ये पैसे टाकतो, त्यावेळेस त्या फंडमध्ये आपल्याला दुसऱ्या कुठल्याही फंडमध्ये स्विच करायचा ऑप्शन नसतो किंवा ते आपल्या पर्पजली करायला लागतं वेगळ्या कुठल्यातरी फंडमध्ये. ज्यावेळेस मार्केट चांगलं असतं त्यावेळेस आपण सेफ ह्याच्यात पैसे ठेवले, फॉर एक्झाम्पल सिक्युअर्ड फंडमध्ये ठेवले कुठल्यातरी, तर ज्यावेळेस मार्केट पडतं त्यावेळेस मला दुसऱ्या कुठलं तरी फंड चूज करून त्याच्यामध्ये ॲग्रेसिव्हली इक्विटी ओरिएंटेड फंडमध्ये ते मला ट्रान्सफर करायला लागतात किंवा स्विच करायला लागतात. तर ते फंड बदलतात आणि हे प्रत्येक वेळेस बदलणं होतंच नाही होते हे शक्य नसतं. पण या एका पॉलिसीमध्ये वर्षातनं 4 वेळा तुम्ही वेगवेगळ्या फंड्समध्ये तुम्ही स्विच करू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मार्केट खूप वरच्या साईडला आहे, तर तुम्ही सिक्युअर्ड फंडमध्ये पैसे ठेवलेत. उद्या मार्केट ज्यावेळेस पडेल त्यावेळेस तुमचे जे पैसे आहेत ते जर का तुम्ही स्विच केले इक्विटी फंडमध्ये, तर तुम्हाला कमी रेटमध्ये त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट जास्ती करता आहे, त्याच्यामुळे तुम्हाला युनिट्स जास्ती मिळतात आणि तेच मार्केट परत वाढतं त्यावेळेस तुमच्या इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू वाढलेली असते आणि त्यावेळेस ते परत तुम्ही सिक्युअर्ड फंडमध्ये टाकता, जेणेकरून तुमचा जो प्रॉफिट झालेला आहे तो तुमचा सेफगार्ड होतो. सो हे एकाच पॉलिसीमध्ये तुम्ही एका वर्षामध्ये 4 वेळा स्विच करू शकता आणि 5 वर्षामध्ये आपण जवळपास 5 चोक 20 वेळा हे स्विचिंग करू शकतो, ज्याच्यामुळे आपला प्रॉफिट जास्त होऊ शकतो. गेले 5 वर्षामध्ये या पर्टिक्युलर पॉलिसीचा स्विच न करतासुद्धा रेट ऑफ इंटरेस्ट जर का बघितलं तर 15% आसपास मिळाला आहे. सिक्युअर्ड फंडचा जर का विचार करता तो 7 ते 8% मिळाला आहे. सो काहीच नाही केलं तरी याच्यामध्ये चांगले पैसे ग्रो झालेले आहेत. पण ऑफकोर्स गेले 5 वर्ष मार्केट चांगल्या पद्धतीने वाढलं म्हणून ते जास्ती ग्रो झालेले दिसत आहेत. पण जर का आपण स्विच ऑन अशा पद्धतीने जर का आपण इन्व्हेस्टमेंट त्याचे केल्या तर त्याचा फायदा नक्की तुम्हाला होऊ शकेल. तुमच्याकडनं ॲडव्हान्समध्ये मी 4 स्विचेसचे फॉर्म घेऊन ठेवतो की या फंडमधून दुसऱ्या फंडमध्ये स्विच करायचे आहेत. तर हे तुम्हाला मी एकदा कन्फर्म करतो की मी हे करणार आहे आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावरती ॲक्शन घेतली जाते. 1.25 लाखाच्या आसपास वन टाईम इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये आहे. खरंच 100% सगळ्यांपर्यंत मी पोहोचायचा प्रयत्न करतो, पण नाही पोचलो तरी व्हॉट्सअपच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे. तुम्हाला जर का याच्यात इन्व्हेस्टमेंट्स काय करायचे असतील तर तुम्ही मला कॉल करू शकता. माझं नाव वैभव जोशी, तुम्हाला माहितीच आहे. पण तुम्ही जर का हा व्हिडिओ कोणाला फॉरवर्ड केला तर त्याला पण इन्फॉर्मेशन असावी म्हणून. आणि माझा नंबर आहे 9819401681. सर अशा काही पॉलिसीज असतात ज्याची इन्फॉर्मेशन नॉर्मल लोकांपर्यंत पोचतच नाही, कारण की त्या तेवढ्या ॲग्रेसिव्हली सांगितल्या नाहीत, रेग्युलर प्रीमियमच्या नसल्यामुळे तसा त्याच्यात बेनिफिट पण नसतो आम्हाला. सो म्हणून मी हे स्पेशली तुम्हाला सांगतो आहे की तुम्हाला करायचं असेल तर मला नक्की कॉल करा. 1.25 लाख रुपये ही अमाऊंट तुम्ही इन्व्हेस्ट करता आणि फक्त 5 वर्ष ब्लॉक करताय. बट अशा गैरसमजात राहू नका की 5 वर्षांनी लगेच तुम्हाला पैसे काढता येतील. 5 वर्षांनी मार्केट चांगलं असेल तरच मी तुम्हाला सजेस्ट करेन. अदरवाईज 5 ते 10 वर्ष या पिरियडमध्ये कधीही तुम्ही जर का पैसे चांगले तुमचे ग्रो झाले दिसले तर त्या मोमेंटला तुम्ही ते पैसे काढून घेऊ शकता. थँक्यू सो मच.